भाषणम तदा नामम नामे भारतीय यत्र संचरति। याचा अर्थ असा आहे की आमचा भारत, ज्याच्या उत्तरेला समुद्र आहे आणि दक्षिणेला हिमालय, याचे नाव भारत आणि या भारताचे रहिवासी आम्ही भारतीय। नमस्कार, मी ईश्वरी प्रशांत शिंदे, जिजाऊ इंग्लिश स्कूलची वर्ग 6वी ची विद्यार्थी। इथे उपस्थित महानुभाव आणि तिरंग्यासमोर नतमस्तक होते आणि आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। या जन्माचा नजराना माय भूमी समेश व्हावा, तिरंगाचा माझा गणवेश व्हावा, सांडावे रक्त या माय भूमीसाठी, प्रत्येक जन्मी भारत माझा देश व्हावा। कानफड देशा, राखड देशा, दगडांच्या देशा, अशा या महाराष्ट्र भूमीवर मी जन्मली याचा मला सार्थ अभिमान आहे। कारण स्वराज्याची सुरुवात पण तर या मातीहूनच झाली। चंड जो प्रचंड है, अभिमान तो अखंड है, सूर्य वो मशाल है, वीरता महाकाय है, अजय तू शिवराय है, अजय तू शिवराय है। असे आमचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या भारत भूमीला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सर्वांना मी मानाचा मुद्रा करते। 15 ऑगस्ट 1947 हाच तो सुवर्ण दिवस। काळोखाची रात्र संपली, सुवर्णाची किरणे घेऊन स्वातंत्र्याची पहाट जडली, तिरंगा डवला आणि फडकू लागला। परंतु हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नव्हते। सुमारे 150 वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो। या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताची होळी खेळली। आपण स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहोत। परंतु माझा आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे की आपण खरंच स्वतंत्र आहोत का? आपल्या भारतातील राज्यकर्त्यांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळाला का? आपल्या घरात एका खोलीत आग लागलेली असेल तर आपण दुसऱ्या खोलीत झोपू शकतो का? आणि आजही 100 करोड जनता सरकारच्या 5-10 किलो राशनावर अवलंबून आहे। अगर 100 में से 70 व्यक्ति फिसाद हो तो अपने गले की कसम खाकर बताना क्या हम आजाद हैं? चंद बड़े बड़े महलों को देखकर हिंदुस्तान मत आखिए, क्योंकि आधा हिंदुस्तान तो फुटपाथ पर आबाद है, आधा हिंदुस्तान तो फुटपाथ। म्हणलं की कोणत्या एखाद्या कागदपत्राचा नक्षा नाही की एखादा तुकडा फाडला की तो परत जोडता येईल। आपण खरे स्वातंत्र्य तेव्हा हो जेव्हा आपल्यामध्ये येईल देशभक्ती। तर देशभक्ती म्हणजे काय? राजे आबाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न तर सेनापती तानाजी मालुसरे आपले प्राण पणाला लावून खांद्यावर घेतात, ती आहे देशभक्ती। मेरा रंग बसंत सोलंकन जेव्हा राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग हसत फासावर चढतात, ती आहे देशभक्ती। देशभक्ती म्हणजे अशी काही खूप मोठी गोष्ट नाही। देशभक्ती म्हणजे नेशन फर्स्ट अँड सेल्फ लास्ट, देश प्रथम आणि आपण शेवटी। हीच गोष्ट जेव्हा सर्वांना कळेल तेव्हा सर्वच देशभक्त असतील। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत देह आणि देव याच्यामध्ये देश येतो आणि या देशाला आपण काहीतरी देणं लागतो। ही स्वातंत्र्याची भावना जेव्हा आपल्यामध्ये येईल तेव्हा आपण सर्वच देशभक्त असतो। शेवटी एवढेच म्हणे, घंटा